विधानसभा निवडणुकीतल्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुढचं पाऊल काय असणार या प्रश्नाचं उत्तर मनसेच्या आजच्या रॅलीत मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरे हे आज सकाळी 10 वाजता मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे भाजप समोर जाणार का, स्वबळाचा नारा देणार का याबाबतची स्पष्ट भूमिका राज ठाकरे आज जाहीर करण्याची शक्यता आहे। पाहुयात त्याच पार्श्वभूमीवरचा हा आमचा खास रिपोर्ट। राज ठाकरे भाजपसोबत जाणार का? महापालिकेसाठी मनसेची भाजपसोबत युती होणार का? मनसेच्या रॅलीत युतीची घोषणा की स्वबळाची घोषणा? 30 जानेवारीला मनसे मेळाव्यात राज ठाकरे या प्रश्नांची उत्तरं देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। येणाऱ्या महानगरपालिका म्हणजे नुसती मुंबई महानगरपालिका नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांची निवडणूक आहे। एक प्रकारे मिनी विधानसभेचीच निवडणूक आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर त्या दृष्टीने कशा पद्धतीने पक्षांनी पावलं टाकली पाहिजेत, महाराष्ट्र सैनिकांनी काय भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन उद्या राजसाहेब ठाकरे करणार आहेत आम्हाला। आणि तुमच्या इतकी आम्हालाही उत्सुकता आहे। एक नक्की की पक्षामध्ये रिफॉर्म झाले पाहिजेत या संदर्भातली चर्चा आमची झाली होती। त्या दृष्टीने काय रिफॉर्म करायचे आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन उद्या सन्माननीय राजसाहेब करतील। डिसेंबर महिन्यात राज ठाकरेंनी पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधला होता। त्यात भाजपसोबत युतीच्या मुद्द्यावरही चर्चा झाली। आगामी महापालिका निवडणुकीत विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे। पण मुंबईत 25 वर्ष सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी दुसऱ्या ठाकरेंची गरज महायुतीला लागू शकते। त्यामुळे मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईत 228 वॉर्डची महानगरपालिका आहे। 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 96, भाजपला 82, काँग्रेसला 29, राष्ट्रवादी काँग्रेसला 8, समाजवादी पक्षाला 6, MIMला 2, मनसेला 1 तर अभासेला 1 अशा जागांवर त्यांचे नगरसेवक विजयी झाले होते। पण गेल्या 8 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेची लढत चुरशीची होणार आहे। त्यात मनसे आणि भाजपची खरंच युती झाली तर, आणि युती झाली तरी मग एकनाथ शिंदेंचं काय होईल, त्यांचा पक्ष मुंबईत निवडणूक कशी लढवेल आणि या युतीमुळे उद्धव ठाकरेंचा फायदा होईल की नुकसान हे आगामी काळच ठरवेल। वैभव परबसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।